नाव सांगा सर. हा श्रीकृष्ण प्रल्हाद, राहणार नांद्रा बुद्रुक, तालुका जिल्हा जळगाव. बरं. बरं, बागेची कंडिशन पहिले कशी होती सर आणि आताची कंडिशन कशी आली? हा माझा बाग म्हणजे 17 फेब्रुवारीची लागवड झालेली होती. माझी अक्षरशः पाणी नसल्यामुळे म्हणजे पूर्ण तणामध्ये ठेवलेला होता. मे जून मध्ये कंडिशन इतकी खराब होती. माझा बाग इतका होता जुलै महिन्यापर्यंत. मग समोरचे बाग बघून मला काही उमजायचं नाही, म्हणतं रोटर मारायचं शेतीला काय. पण जितू सर भेटले मला नांद्र्यामध्ये, त्यांनी गाईड केलं, मला माहितगिरी दिली मल्टीपायरस बद्दल. काय मल्टीपायरसची माहिती दिल्यानंतर ते म्हणे अर्धा किलोचं पॅकेट घे आणि 1,000ला खोडाला सोड, बघ म्हणे तुझे मुळांची ग्रोथ आणि ते झाडांची साईज म्हणजे वाढते का आणि पानांची साईज वगैरे. मी 1 किलोचं पॅकेट घेतलं. काय 1 किलोचं पॅकेट घेतल्यानंतर एका शेताला सोडलं. एका शेताला सोडल्यानंतर मला मुळांची संख्या आणि पानांची ग्रोथ दिसल्यामुळे मी मल्टीपराईजचा वापर चालू केला आणि त्याच्यामुळे मला रासायनिक खतांचा खर्च जो आहे तो कमी प्रमाणामध्ये झाला. मुळांची संख्या इतकी जबरदस्त झालेली आहे त्याच्यामुळे, मल्टीपायरसमुळे एकदम जबरदस्त आहे. आणि पानाच्या साहेब पण मस्त आले तुमच्या केळीचे एकदम भारी. हो, आणि शेतकऱ्यांना फक्त एकच इच्छा आहे म्हणजे पानांचे साहेब बघू शकता यांची आपण. म्हणजे हा गेलेला बाग होता. हो. गेलेल्या बागाला दुनावलेले खोड सुद्धा त्याला आता म्हणजे बराबरीला करते. हे पहा, दुनावलेले खोड सुद्धा बराबरीला येऊन गेलेले आहे. हो, म्हणजे यांना बागेची अपेक्षा नसताना मल्टीप्लायरने हा बाग जिवंत करून जितू टाकलेला. सरांनी मला मार्गदर्शन केलं त्याच्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद करतो. सरांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे तेच शेतकऱ्यांना करो, फक्त हीच माझी इच्छा आहे. आणि शेतकऱ्यांना साठी काय मेसेज सोडशाल मग तुम्ही आता? जेणेकरून त्यांनी फक्त अर्धा किलो 1000 खोडांना वापरायचं, कमी खर्चांमध्ये एका बाजूला म्हणजे खर्च करून बघायचं. जर फरक पडला तर त्यांनी रेग्युलर वापरायला सुरुवात करायची. आता तुम्ही रेग्युलर वापरणार आहे मल्टीप्लायर? हो, मल्टीपायरस मी म्हणजे वापरतोच आहे. बिलकुल. चला, धन्यवाद सर. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा.